सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम. आज हनुमंतरायाच्या भक्तीचा वार, सेवेचा वार आहे. तसे हनुमंतरायाचे सातीही वार आहेत. प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंद देवाच्या कृपेनं आपण जीवन जगत असतात. देवाचं अस्तित्व आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं अस्तित्व आहे. आपल्या हृदय कमलामध्ये जो प्राण ह्या नात्याने जो राम आहे, आत्मा आहे, तोपर्यंत या शरीराचे सर्व सुख सोहळे आहेत. आणि ज्या दिवशी तो राम, तो प्राणरूपी राम, तो श्वास रूपी राम जेव्हा हा देह सोडून निघून जातो, तेव्हा ह्या देहाला शून्य किंमत आहे. आपल्याच घरातले लोक जास्तीत जास्त 4 ते 5 तास आपल्याला घरामध्ये ठेवतात. आणि 4 ते 5 तासाच्या नंतर म्हणजे बायको, लेकरं, नातेवाईक सगळे किती महत्वाचा तो व्यक्ती असेल, घर चालवणारा, त्याच्यावरती पूर्ण प्रपंच आहे. ज्या वेळेस आत्मा त्याला सोडून देते, तो आत्म्याला सोडतो. आणि जेव्हा तो शून्य होतो तेव्हा घरातच नाहीये, तर त्याची कुठेही किंमत नसते. आणि 4 ते 5 तासाच्या नंतर त्या जीवाला, त्या शरीराला आपण ठेवू शकत नाहीये. आणि म्हणून आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या धर्मामध्ये 16वा संस्कार, अंतिम संस्कार सांगितलेला आहे. आणि तो त्याच्यासाठी तो देह बाहेर काढावा लागतो. घरामध्ये लोक रडतात, स्मशानामध्ये लोक रडतात, आणि तेच रडणारे लोक स्मशानात कोणीही थांबत नाहीये. ज्या रस्त्यानं गेलेल्या आहेत त्या रस्त्यानं रिटर्न येतात, आपल्या घरी येतात. आल्याच्या नंतर जो आपला जे प्रोसेस आहे, जगण्याची नित्यनेम आहे, जेवण, खावण वगैरे सगळ्या गोष्टी, आणि परत नवीन जीवन जगायला सुरुवात करतात. मरणारा मरून जातो. जिथपर्यंत तो जिवंत आहे, जिथपर्यंत तुम्हाला तो सहकार्य करतोय, तुम्हाला हेल्प करतोय, तिथपर्यंत त्या व्यक्तीचं नातं आहे. आणि जेव्हा तो देह सोडून देतो आणि जेव्हा तो आपल्याला सोडून निघून जातो, जास्तीत जास्त 6 महिने, वर्षभर आपण त्याला स्मरणामध्ये ठेवतात. एकदा वर्ष श्राद्ध झालं, बरोबर, एखाद्या विचाराचा फोटो जर प्रेम असेल, कुटुंबातल्या लोकांना आस्तिक साधू संतांच्या सानिध्यात राहणारे जे लोक असतील, कुटुंब, ते बिचारे भिंतीवरती त्याचा फोटो ठेवतात. ते पण रोज त्याला बघतातच, अशातला भाग नाहीये. नवीन नवीन खूप आपल्याला असं वाटतं आणि आपण बघतात, नमस्कार करतात. नंतर आपण एवढे बिझी होतात की घरात फोटो आहे की नाहीये, आपल्यातून कोणी निघून गेलंय का नाहीये, हे पण आपल्या लक्षात राहत नाहीये. आणि परत आपण त्या व्यक्तीचा विसर आपल्याला पडून जातो. हो, माहित नाहीये आपल्याला, आठवण नसते की त्या व्यक्तीचे घर आहे, त्या व्यक्तीची ही जमीन आहे, त्या व्यक्तीमुळे माझं अस्तित्व आहे. चाहे ती माझी आई होती, माझे वडील होते, वगैरे वगैरे. आणि आपण सगळं विसरून जातात आणि परत आपण नवीन जीवन सुरुवात करतात. तर सज्जनांनो, जोपर्यंत तो निर्विनिराकार सच्चिदानंद स्वरूप चैतन्य प्रकाश तुमच्यामध्ये आहे, म्हणून तुमचं अस्तित्व आहे. तर प्रत्येक जीवाचं कर्तव्य आहे. साधू संतांनी नामाचं महत्व सांगून गेले, साधू संत गुरुचं महत्व सांगून गेले, साधू संत अध्यात्माचं आणि निसर्गाचं महत्व सांगून गेले. हे कशासाठी सांगितलं त्यांनी? की येणारी जी पिढी आहे ही आध्यात्मिक असावी, सुसंस्कारित असावी, चांगलं जीवन त्यांनी जगावं, त्यांना उत्तमातून उत्तम मार्ग प्राप्त व्हावा, याच्यासाठी साधू संत सांगून गेले. आणि त्या मार्गाने जाणारे लोक, मला असं वाटतं, ज्यांची विवेकता कायम जागृत आहे, ते लोक मरतच नाहीये, ते जिवंत लोक आहेत, तेच मार्ग दाखवणारे आहेत. आणि खरंच तुम्हाला जिवंत राहायचं असेल, तुम्हाला मरायचंच नसेल, तर शरीराचा विचार न करता विचार आपण त्या निर्विनिराकाराचा केला पाहिजे. आणि सकाळी उठल्याच्या नंतर नामचिंतनानं आपली सुरुवात झाली पाहिजे. कोणतंही काम करा, ते काम नामस्मरणानं सुरुवात झाली पाहिजे. आणि जेव्हा रात्रीला तुम्ही विश्रांती घेतात, झोपतात तुम्ही, बरोबर आहे ना, तर त्यावेळेस त्या भगवंताचं नाम घ्या की तुझ्यामुळे मी आता गार झोपणार आहे, तुझ्यामुळे आता मी कामाला सुरुवात करणार आहे.
आणि तुझ्यामुळे सगळी प्रत्येक मोमेंट देवा मी करतोय. मी उपकार फेडू शकत नाहीये, पण माणूस असल्यामुळे, चांगला सज्जन तुझा प्रेमिक असल्यामुळे मी तुझं ना देवा ऋण व्यक्त करू शकतो. भगवंताचं नामचिंतन करणं म्हणजे ऋण व्यक्त करणं. विशेष मला असं वाटतं की ज्या व्यासपीठावरती मी बसून आपल्या सगळ्यांना एक्सप्लेन करतोय, खूप प्राऊड फील करतोय मी. मला खूप आनंद होतोय की मी माझी म्हणजे कंटिन्यू माझी मी ड्युटी करतोय. ह्या व्यासपीठावर बसल्याच्या नंतर मला माझ्या महाराष्ट्रासाठी, माझ्या या दिव्य भारतासाठी, माझ्या सनातन मानवता ह्या धर्माचा मला प्रचार आणि प्रसार कसा करता येईल, मला माणसाला माणसासारखं मला कसं बोलता येईल, मला माणसाला माणसासारखं कसं सांगता येईल, आणि याच्यामुळे मला इतकं समाधान वाटतं. धर्म प्रचार करताना मला खूप आनंद होतो. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मला स्पर्धा कोणाशी आवडत नाही. कोणी टिप्पणी जर केली तर मला त्याचा राग येत नाही. कोणी स्तुती केली तर माझं आसन वाढत नाहीये. कोणी जर चांगलं बरं वाईट बोललं तर मी त्याच्याकडे लक्ष देत नाहीये. आणि म्हणून मी खूप सेफ, मला असं वाटतं की इथे बसून मी बोलतोय तर खूप चांगला आणि फ्री बोलतोय मी. तर आपण सगळ्यांनी इथे आल्याच्या नंतर ना, कंपाऊंडच्या बाहेर तुम्ही कसे होते आणि इथे आल्याच्या नंतर तुम्ही काय फील करताय, काय फिलिंग्स आहे तुमच्या, काय भावना आहेत तुमच्या, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, तर हे जर सगळ्यांना कळालं तर माझं आजचं प्रवचन, मला असं वाटतं माझा प्रत्येक शब्द भगवंतानं स्वीकार केलेला आहे. कारण बाजारामध्ये जर फुकट तुम्ही वाटायला लागलात, अमृताची किंमत कळणार नाहीये. आणि जर ही माती घेऊन जर तुम्ही रस्त्यावरती बसलात आणि त्या मातीची जर किंमत तुम्ही जर लावली तर ती माती सध्या विकते. माती केव्हा विकते? जेव्हा आई साहेबांचे आपण घट बसवतात. तुम्हाला लक्षात येते ना, समजते ना मी बोलतोय? आणि ती माती सध्या माझे शेतकरी बांधव त्यांच्या शेतीतून आणून बिचारे ती माती सध्या, तर मातीला सध्या आपल्या भारतीय संस्कृतीनं किंमत दिलेली आहे. कारण की आपण सगळे शेतकरी आहात आणि ती माती घटासाठी विकत घेतल्या जाते. म्हणजे त्या मातीला फुकट जर तुम्ही घेतलं तर तिची किंमत नाहीये, पण तिची किंमत कुणी करून दिली? तर ह्या अध्यात्मानं करून दिली. हो, तर अध्यात्मामध्ये ह्या गोष्टी खूप छोट्या असतात पण खूप मॅटर करत असतात. तर मला आपल्या सगळ्या सज्जनांना सांगायचंय, गायीला कोणी चारा देऊ शकतो, कोणी जर असेल दानशूर शेतकरी, सदन शेतकरी, त्याला वाटतं की माझी माऊली गुरुदेव माझ्या एवढ्या गायी सांभाळतात तर मी हेल्प करू शकतो, मदत करू शकतो. कारण की बघा, तुम्ही कोणाला तरी मदत करतात ही खरी देवाची पूजा आहे. तुम्ही कोणाच्या तरी दुःखाला धावून जातात हीच देवाची पूजा आहे. कोणाला तरी संकट काळी तुम्ही हेल्प करतात ही देवाची पूजा आहे. देवाला फूल वाहणं, देवाचं औक्षण करणं, देवाला स्नान घालणं, मला असं वाटतं ह्या पूजेपेक्षा ना, कारण तो निर्वी निराकार आहे. हो, तो कोणाच्या रूपात येईल मला सांगता येणार नाहीये ना, आपल्याला कोणाला सांगता येणार नाहीये. पण जेव्हा भगवान परमात्मा तुमच्याकडून काहीतरी कोणातरी निमित्तानं घेतो असं समजायचं. हो, हे माणूस कुणी घेणारा नाहीये, देवच घेणारा आहे. आणि माझी सेवा आता पावलेली आहे. कारण की माझे 2 रुपये गुरुदेवांच्या चरणी जाताय, माझे 2 रुपये चाऱ्याला जाताय, माझे 2 रुपये लेकरांच्या वया पुस्तकांना गरिबाच्या जाताय, माझे 2 रुपये कोणीतरी त्याच्यावरती एक टायमाचं जेवण करतंय, माझे 2 रुपये कोणाला तरी हसवताय, माझे 2 रुपये कोणाचे तरी डोळे पुसताय. याच्यापेक्षा देव पण दुसरं कोणतं आहे? हेच देव लोक आहेत. आणि म्हणून आपला भारत आणि आपला महाराष्ट्र धन्य आहे. ही साधू संतांची भूमी आहे. आतापर्यंत साधू संतांनी हेच मार्ग शोधला, ह्याच मार्गाने गेले आणि त्याच मार्गाने श्रीराम शक्तीपीठ जात आहे. तर मला सर्व तरुण मंडळींना आणि माझ्या माऊल्यांना, मला सगळ्यांना सांगायचंय की श्रीराम शक्तीपीठामध्ये आल्याच्या नंतर बघा, अनेक ठिकाणी प्रश्न उत्तर चालतात. कारण भारतच एक प्रश्न उत्तराचा भारत आहे. आणि त्या प्रश्न उत्तरातून कथा पण होतात, कीर्तन होतात, भजन भगवंताचं होतं, धर्माचा प्रचार आणि प्रसार होतो. पण माझ्या माऊल्यांनी कुठेही फसू नाहीये, माझ्या दादांनी कुठेही फसू नाहीये. आणि बघा, तुम्ही रामनामाचं चिंतन करा, रामनामाची वही लिहा, रुद्राक्षाची माळ गळ्यामध्ये घाला, संतांना साष्टांग दंडवट करा, आई वडिलांची सेवा करा, छोट्या चिमुकल्यांची सेवा करा, समाजामध्ये माणसाला माणसासारखं माना, माणसाला माणसासारखा रिस्पेक्ट द्या, आपल्या धर्मपत्नीला इतका रिस्पेक्ट द्या की तुमच्या मुखामध्ये फक्त आणि फक्त मंगल शब्द असले पाहिजे. कारण ती तुमची बायको जरी असेल तर अख्खा प्रपंच तिच्यावरती असतो. कारण की स्वयंपाक करणारी, घराची साफसफाई करणारी, तुमची काळजी करणारी,
तुमच्या घराला व्यवस्थित ठेवणारी, तिला जर तुम्ही रिस्पेक्ट देत नसाल तर तुम्ही माणूसच असू शकत नाहीये. कारण की देवाला असे लोक आवडतात की ते प्रत्येकाला रिस्पेक्ट करतात. हो, देवाला असे लोक आवडतात की प्रत्येकाचं दुःख त्यांना कळतं आणि त्या प्रकारे त्यांना ते मदत करतात. तर माझ्या माऊल्यांना आणि माझ्या सज्जनांना मला एवढंच सांगायचंय, कुठं संविधानाचा अभ्यास असेल तर तिथं नतमस्तक व्हा. कोणी जर प्रवचन करत असेल नतमस्तक व्हा. कोणी कथा करत असेल तर नतमस्तक व्हा. कुठे भजन असेल तर नतमस्तक व्हा. कुठे जर एखादा ऍक्सिडेंट झाला असेल तर तिथे बापासारखे देवासारखे धावून जा. हा खरा धर्म आहे. हो, हे तुम्ही करू शकतात. तर मला आपल्या सगळ्यांना सांगायचंय, माणसानं माणसासारखं राहायला पाहिजे आणि घरातल्या कुटुंबाला नेहमी धरून राहायला पाहिजे. घरातल्या कुटुंबाचे तुम्ही पालन करते आहात. घरातल्या कुटुंबाचा आधार आणि उद्धार करते तुम्ही आहात. जर पुरुष जर घरातला आध्यात्मिक असला की पूर्ण घर आध्यात्मिक असतो आणि पुरुष जर घरातला विचलित असला की पूर्ण घर विचलित असतो. कारण की हे माझं व्यासपीठ मला गाईड करत असतं. कारण की प्रत्येक शनिवारचे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न वाचून, प्रश्न बघून, अभ्यासून मी एक्सप्लेन आपल्या सगळ्यांना करतोय, सांगतोय मी. तर आज तुम्ही आलात, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आहे. आणि विशेष गुरुदेवांचे व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबला बघत असाल तर मला असं वाटतं, चांगले जर व्हिडिओ वाटत असतील तुम्हाला तर तुमचा रिप्लाय पण अतिशय महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये काही चुका असतील तर रिप्लाय अतिशय महत्वाचा आहे. कारण मी काय देव नाहीये, काय मी देवाचा अवतार नाही. तुमच्यासारखाच आहे की मी माणूस आहे. माणसाकडून चुकत असतं. माझे मी जर 10 शब्द बोलत असेल तर एखादा शब्द चुकीचा पण असू शकतो. कारण की तुमच्यासारखाच मी काही पूर्ण नाहीये, मी पण अपूर्णच आहे. पण ह्या व्यासपीठावर प्रभूंचा आदेश, तुम्हा सगळ्यांचा रिस्पेक्ट, सगळ्यांची श्रद्धा, विश्वास, प्रेम आणि माझं नामचिंतन ह्या व्यासपीठापर्यंत मला घेऊन आलेलं आहे. तर आपण सर्वांनी श्रीराम शक्तीपीठाशी जॉईन होत असताना खूप श्रद्धेनं, खूप भावनानं, खूप डोळस भक्तीनं, डोळस विचारांना आपण जॉईन व्हायला पाहिजे. मी अपेक्षा करेल हनुमंतराकडे की आपल्या सगळ्यांना उदंडायुष्य लागो, आरोग्य चांगलं लाभो, तुमच्या मनोकामना पूर्ण हो. आणि आज माझ्याकडे, माझ्या देवाकडे, हनुमंतरायाकडे तुम्ही जे जे मागाल ते तुम्हाला प्राप्त हो. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्री